तू मुद्दाम असं केलंस का? डिड यू डू धिस इंटेशनली? मला थोडं अस्वस्थ वाटत आहे. आय एम फीलिंग अ बिट अनकम्फर्टेबल. आय एम फीलिंग अ बिट अनकम्फर्टेबल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश या मास्टर यूट्यूब चॅनलवरती आणि आपण चालू ठेवतोय 1,00,000 मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सीरीज, जी की धमाकेदार सीरीज आहे, जी की मराठी बांधवांसाठी ही सीरीज सुरू केलेली आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून या चॅनलचा आनंद घ्या मित्रांनो आणि इंग्लिश शिकण्यासाठी तयार व्हा. तर चला सुरुवात करूया आपण. बघा मित्रांनो, सुरुवात करण्याअगोदर मी एक अनाउन्समेंट करतोय. ज्यावेळेस आपले 5,000 सबस्क्रायबर या चॅनलला कंप्लीट होतील, त्यावेळेस सगळ्या सबस्क्रायबर लोकांना एक फ्री ऑफर आहे. ती म्हणजे फ्री इंग्लिश पी-डी-एफ आहे आणि दुसरं म्हणजे फ्री इंग्लिश लाईव्ह क्लासेस आहे, जे की तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला भेटेल. आणि ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 5,000 सबस्क्रायबर्स मराठी बांधव जोडले जातील आणि जेन्युइनली जे इंग्लिश शिकण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये 5,000 सबस्क्रायबर अशी कमेंट करा छानशी. आणि सुरू करूया आपण आजचा डे 15. तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्रायबर वाढले तर तुम्हाला या 2 गोष्टी माझ्याकडून भेटणार आहे आणि खूप धमाकेदार सीरीज होणार आहे आणि तुम्ही आता इंग्लिश शिकण्यासारखे इंग्रजांसारखे फार इंग्लिश बोलणार आहोत आपण. तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा 5,000 अशी. तर मराठीतलं वाक्य आहे, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. तर इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो, आय वॉज सरप्राईज टू हिअर धिस. आय वॉज सरप्राईज टू हिअर धिस. मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. आय हॅड क्लिअरली टोल्ड हिम. आय हॅड क्लिअरली टोल्ड हिम. मराठी हे अपेक्षित नव्हतं. इंग्लिशमध्ये धिस वॉज अनएक्सपेक्टेड. धिस वॉज अनएक्सपेक्टेड. मला यात काही अर्थ दिसत नाही. मला यात काही अर्थ दिसत नाही. तर इंग्लिशमध्ये वाक्य होईल, आय डोंट सी एनी पॉइंट इन धिस. आय डोंट सी एनी पॉइंट इन धिस. त्याने विषय बदलला. ही चेंज्ड द टॉपिक. ही चेंज्ड द टॉपिक. मला थोडा ब्रेक घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू टेक अ शॉर्ट ब्रेक. आय वॉन्ट टू टेक अ शॉर्ट ब्रेक. ही गोष्ट गुप्त ठेव. कीप धिस थिंग कॉन्फिडेन्शियल. कीप धिस थिंग कॉन्फिडेन्शियल. मी या निर्णयावर ठाम आहे. आय एम फर्म ऑन धिस डिसिजन. आय एम फर्म ऑन धिस डिसिजन. हे माझ्याकडे अपेक्षेपलीकडचं आहे. धिस इज बियॉन्ड माय एक्स्पेक्टेशन. धिस इज बियॉन्ड माय एक्स्पेक्टेशन. मला यात सामील व्हायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व्ड इन धिस. आय डोंट वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व्ड इन धिस. तर बघा मित्रांनो, रोजच्या वापरातील वाक्य आहेत, त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याचं वागणं संशयास्पद आहे. हिज बिहेवियर इज सस्पिशियस. हिज बिहेवियर इज सस्पिशियस. मला हे हाताळणं कठीण जात आहे. आय एम फाइंडिंग इट डिफिकल्ट टू हँडल धिस. आय एम फाइंडिंग इट डिफिकल्ट टू हँडल धी. कृपया मला मध्ये अडवू नकोस. प्लीज डोंट इंटरप्ट मी. प्लीज डोंट इंटरप्ट मी. मला सध्या यावर बोलायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट धिस राईट नाव. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट धिस राईट नाव. हे खूप विचार करून सांगतोय. आय एम सेविंग धीस आफ्टर अ लॉट ऑफ थॉट. आय एम सेइंग धीस आफ्टर अ लॉट ऑफ थॉट. तो मुद्दा आता संपला आहे. दॅट मॅटर इज क्लोज नाव. दॅट मॅटर इज क्लोज्ड नाव. मला याबद्दल दुहेरी भावना आहेत. आय हॅव मिक्स्ड फीलिंग अबाउट धिस. आय हॅव मिक्स्ड फीलिंग अबाउट धिस. तो स्वतःची जबाबदारी टाळतोय. ही इज अव्हॉइडिंग रिस्पॉन्सिबिलिटी. ही इज अव्हॉइडिंग रिस्पॉन्सिबिलिटी. मला थोडं समजून घे. ट्राय टू अंडरस्टँड मी अ लिटल. ट्राय टू अंडरस्टँड मी अ लिटल. हे सहज शक्य नाही. धिस इज नॉट दॅट इझी. धिस इज नॉट दॅट इझी. मला याची कल्पनाही नव्हती. आय डिडंट इव्हन इमॅजिन धिस. आय डिडंट इव्हन इमॅजिन धिस.
त्याने माझा विश्वास तोडला. ही ब्रोक माय ट्रस्ट. ही ब्रोक माय ट्रस्ट. मला याबाबत शंका आहे. आय हॅव डाउट्स अबाउट धिस. आय हॅव डाउट अबाउट धिस. हे सगळं अचानक घडलं. ऑल थिंग्स ऑल धिस हॅपन सडनली. ऑल धिस हॅपन सडनली. तो वेळ योग्य नव्हता. दॅट वॉज नॉट द राईट टाईम. दॅट वॉज नॉट द राईट टाईम. मला हा धोका घ्यायचा नाही. आय डोंट वॉन्ट टू टेक धिस रिस्क. आय डोंट वॉन्ट टू टेक धिस रिस्क. हे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. धिस इज बियॉन्ड माय कंट्रोल. धिस इज बियॉन्ड माय कंट्रोल. मला स्वतःवर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. तर मित्रांनो, ही होती 1,00,000 सेंटेन्स सिरीजचा डे 15. डेली लाईफ यूज सेंटेन्स. ही वाक्य तुम्ही रोज वापरायला सुरुवात करा. जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा आणि रोज 1 किंवा 2 किंवा यातली 50 वाक्य झाली मित्रांनो. 50 वाक्यामधली तुम्हाला 5 वाक्य जरी आली, तरीही माझा व्हिडिओ काढण्याचा उद्देश, इंग्लिश शिकवण्याचा उद्देश आणि तुमचा व्हिडिओ बघण्याचा उद्देश आजचा हा सार्थक होईल, असं आपण समजूया. आणि त्यातले आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या डे 16ला आपण भेटूया लवकरच. आणि आजचा होमवर्क कंप्लीट करा. होमवर्क हाच आहे मित्रांनो, रोज तुम्ही मी व्हिडिओ टाकल्यानंतर कमीत कमी 5 वेळेस व्हिडिओ बघायचा आणि 5 वेळेस व्हिडिओ बघितल्यानंतर यातले मिनिमम तुम्हाला 50% वाक्य ही लक्षात राहणार आहे. ती लक्षात राहिलेली वाक्य यूज करा, रोजच्या वापरा आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिश आपोआप सुधारताना दिसेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 16 1,00,000 सेंटेन्स सीरीज कमिंग सून. म्हणजेच 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा 16वा दिवस कमिंग सून आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.